लईच वाईट झालं बघा. सत्यदादाच्या जाण्यानं अख्खा सातारा फोडका झाल्यागत वाटतंय. मम्मी साहेब, जे झालं ते झालं, ते नशीब समजा आणि काळजी घ्या. जयदीप दादा, चला येतो आम्ही. काळजी घ्या. जयत्या, पोरासनी ताकीद करून ठेव. काकूनी मला भेटायला तर आतमध्ये पाठवू नको म्हणून. मला अजिबात कुणाला भेटायची इच्छा नाही. माणसांची नुसती रीग लागली आणि जी ती फक्त माझ्या सत्याबद्दल बोलत. मम्मी अगं काय बोलतेस तू? सत्यदादा फक्त तुझाच पोरगा नाही, अगं बऱ्याच जणांचा भाऊ आहे, तो मित्र आहे. बऱ्याच जणांनी पोरगा मानलाय त्याला. अगं आपल्यासारखंच बऱ्याच जणांना दुःख झालंय ग सत्यदादाच्या जाण्यानं. होय माया, सत्यानं खूप माणसं कमावलीत. जसा आज आपल्या घशाखाली घास उतरत नाही, तसंच कित्येक जणांच्या घशाखाली घास उतरत नसेल. अगं परक्या लोकांनी सुद्धा सुतक पाळले आणि हेच कमवलंय आपल्या सत्याने आयुष्यात. आणि तू म्हणतेस की ह्या लोकांना भेटायला येऊ देऊ नकोस? नाही, असं होणार नाही. बरं ठीक आहे, चल सध्यासाठी इथेच ठेवतो दादांचा फोटो. सध्यासाठी सत्यदादांचा फोटो इथेच असू दे. हे लक्षात घे, हा जो पॅसेज आहे ना, हा पूर्ण डेकोरेट करायचा आहे. आणि भेटायला जे पण लोक येतील त्यांची व्यवस्था इथं कर समोर. आणि जेवणाची सगळी व्यवस्था बाहेर करायची, ठीक आहे? तर ते बाहेरचा जेवढा पण एरिया आहे व्यवस्थित क्लिअर करून घेशील, ठीक आहे? जा मदत घे 2 जणांची. अरे कसली तयारी करतोय? मम्मी साहेब, आय नो तुम्ही सगळे दुःखात आहात, पण कोणाला तरी प्रॅक्टिकली वागायला लागेल ना. आय मीन आपल्याला रीतिरिवाज पाळायलाच लागतील ना. म्हणजे सत्यदादाची 10व्या 12व्याची तयारी करायला लागेल ना. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. जयदीप दादा, मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईल. मी ऑलरेडी सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. मम्मी साहेब, डोंट यू वरी, कार्यात काहीच कमी पडू देणार नाही. जर सत्यदादा सगळ्यांसाठी धावून जायचे, आता आपल्याला त्यांचा वारसा. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? काय झालं काका? काही चुकलं का माझं? काही चुकीचं बोललो का मी? तुला हा नसता शानपणा करायला कुणी सांगितलं रे? तुला आमच्यापैकी कुणी सांगितलं होतं का की हे सगळं कर म्हणून? मग का पुढं पुढं करतोयस? एक गोष्ट लक्षात ठेव, माझा सत्या कुठंही गेलेला नाही. माझं मन सांगतंय की माझा सत्या जिवंत आहे. पेंटर, आता तरी मान्य करा, त्याच्या तिसकार्याचं आपल्यालाच बघावं लागल, नाहीतर माझ्या सत्ताच्या आत्म्याला. माया, तुझं रडणं थांबव आणि याला सांग की काही कार्य वगैरे होणार नाही. सत्याचं कार्य करायला निघालाय, माझ्या सत्याचं. सत्य, सत्य काय चाललंय? काय म्हणताय ती लोक? तू हे जग सोडून निघून गेलाय? अरे अरे कसं शक्य आहे? नाही, तू असं आम्हाला सोडून नाही जाऊ शकत. माझा सत्य असा हार मानून आपल्या माणसाला सोडून नाही जाऊ शकत. सातारचा वाघ आहेस ना तू? वाघ आहेस ना माझा?
नाही सत्या. सत्य, मृत्यूलाही तुझ्या आजूबाजूला फिरकायची भीती वाटेल असा आहेस तू. आणि हे लोक तुझं दिवस घालायला निघालेत. नाही, मी त्यांना तुझं दिवस घालू देणार नाही घालू देणार मी त्यांना तुझे दिवस. सत्य, अरे गेलेल्या माणसांचे दिवस करतात, जिवंत असणाऱ्यांचे नाही. आणि हेच त्यांना पटवून सांगण्यासाठी तू परत ये परत आणि सांग त्यांना की तुझ्या पप्पांचा विश्वास चुकीचा नाहीये. तू असा आम्हाला सोडून नाही जाऊ शकत सत्या. सत्य, तुला माहितीये, अरे साताऱ्यातला एकूण एक गरीब माणूस डोळ्यात पाणी घेऊन आम्हाला भेटायला आला होता. अरे त्यांच्या डोळ्यातही हेच प्रश्न होते की त्यांचा सत्या दादा असा कसा त्यांना सोडून जाईल. त्यांचाही विश्वास बसत नव्हता. त्यांनाही असंच वाटत होतं की आत्ता गाडी येईल, गाडी येऊन थांबेल आणि त्यातून आमचा सत्या दादा उतरेल. आपला वायदाच आपला कायदा आहे असं म्हणायला तरी परत ये सत्या. सत्या, अरे सगळ्या साताऱ्याचा तू तारणहार आहेस. जो तो तुझ्या परत येण्याची आस धरून बसलाय. त्यांना अजूनही असंच वाटतंय की आमचा सत्या दादा परत येईल. अरे उद्या त्यांच्यावर कुठलं संकट आलं, अडचण आली तर कोण जाणार त्यांच्या मदतीला धावून त्यांच्यासाठी. आणि तुझ्या या बापासाठी तरी परत ये रे सत्या, परत ये सत्य. अरे जगात कित्येक मुलं आपल्या आई बापा विना अनाथ असतात. आज तुझ्या जाण्यानं तुझ्या या बापाला अनाथ झाल्यासारखं वाटतंय. असं करू नकोस बंड्या. बंड्या, परत ये रे. तुझ्या या बापाला असं पोरकं करून जाऊ नकोस बंड्या, परत ये. पप्पा, फक्त थोडे दिवस सहन कराय दुःख. मी लवकरच परत येईन. नाही, मी बोलते तिच्याशी आजच या विषयावर. हो, ठेवते. मंजू, काय ग? काय झालं? अशी काय बघतेस? मंजू, तुझी मनस्थिती आणि सध्याची परिस्थिती दोन्ही कळतंय ग मला. पण नशिबापुढं कधी कुणाचं काय चाललंय का? नशिबात जे असेल त्याप्रमाणे चालावं लागतं आपल्याला. नक्की काय म्हणायचंय तुला? सत्यजितराव आता या जगात नाहीयेत हे मान्य करून पुढे जावंच लागेल तुला. म्हणजे आपण कितीही पुढारलेल्या विचारांच्या असलो ना तरी समाजाच्या काही रीतीभाती पाळाव्याच लागतात आपल्याला. त्या जर नाही पाळल्या तर लोक तऱ्हेतऱ्हेने चर्चा करत बसतात. आणि आई, तुला काय बोलायचं ते जरा स्पष्ट बोलशील का? तुला हे मंगळसूत्र काढावं लागेल मंजू. काय बोलतेस? बरी आहेस ना? नवऱ्यासोबत सगळेच अलंकार पाठवावे लागतात. पण जे घडलं ते इतकं भयानक होतं की आई, मी मंगळसूत्र नाही काढणार. मंजू, मला पण तुझं दुःख कळतंय ग. मी पण या सगळ्या परिस्थितीतनं गेलीये. मला तुझ्यासाठी वाईट वाटतंय. मलाही तुझं मोकळं कपाळ मोकळा गळा नाही बघवणार ग. पण रीतभात. आई, रीतीभाती नवऱ्या गेल्यावर करतात ना. माझ्या नवऱ्याला काही नाही झालेलं, जिवंत आहे तो.
मंजू, हे बघ, आपल्याला वाटतं तसं नसतं ग. नवरा गेल्यानंतर बाईला काही गोष्टींचा त्याग करावाच लागतो. आई अगं कसं समजव तुला? सत्या जिवंत आहे, मग मी माझे सौभाग्याचे अलंकार का काढू? काढतेस ना मंगळसूत्र. आई आता तुला कसं समजव? हे बघ, हे मंगळसूत्र म्हणजे माझ्या सत्याची शेवटची आठवण आहे. निदान त्याची शेवटची आठवण तरी माझ्यासोबत राहू दे ना. हा, हे बघ, मी अजिबात हे मंगळसूत्र काढणार नाही, म्हणजे काढणार नाही. हे बघ, सत्या श्वास आहे माझा, आणि जोपर्यंत माझा श्वास चालू आहे ना तोपर्यंत सत्या माझ्यासोबत, म्हणजे मी सवासणीच आहे ना. त्यामुळे हे मंगळसूत्र माझ्यासोबतच राहील, नाही काढणार. मंजू, माझा तरी विश्वासच बसत नाही सत्यदादा आपलत नाही ते. मनाला पटनच झालंय सत्य आपल्यात नाही. असं वाटतं कुठून तरी सत्य येईन आणि आपल्याला हाक मारल. सत्य आपल्याला सोडून गेलाय ते. विश्वासच बसणं झालाय का सत्य आपल्यात नाही ते. माननीय सत्यदादाच्या घरी राडा झाला. काय आलं? आर्यन दादा नाही का, ते सत्यदादाच्या 10वीची तयारी करत होते आणि पप्पा ते बघून भडकले. पप्पा मानायलाच तयार नाहीत सत्यदादांचं जाणं. बरोबर आहे पप्पांचं. पप्पांचं तरी काय चुकतंय म्हणा. नाही बालमाशेट, असं म्हणून कसं चालेल? किती बी काय बी झालं तरी खरं नाकारता येतंय. नाही पण पप्पा सत्याच्या बाबतीत असं नाही घडू शकत. सत्य आपला हार मारण्यातला नाही रे. तो तात्या एवढा नीच माणूस, त्यासमोर कधी त्याने हार नाही मानली. त्या तात्यानं सत्यावर एवढं हल्लं केलं, त्यानं सगळं हल्लं परतवून लावलं. मरणाला बी चकवा देऊन आला सत्य. पण हे सत्याच्या बाबतीत असं का घडलं ना, मला तेच काय कळणं झाले. आपल्या सत्यदादाला ह्या येळाला काळानं गाठलं बालमाशेट. पप्या, काळ जर माणूस असता का नाही तर मी 2 हात केला असं सत्याला मागे घेऊन आलो असतो. या काळाच्या तर ना, अरे जगात एवढी पापी माणसं पप्या, त्यांना न्यायचं सोडून सत्य. तुला काय सांगू आता, काय काय केले सत्याने मायासाठी. मायासारख्या वाट चुकलेल्या माणसाला त्याने चांगल्या मार्गाला लावलं. समाजकारण शिकवलं, राजकारण शिकवलं. बळवंत लक्ष्मण मानेचा बलमा शेट केला, मला नगरसेवक केला. अरे स्वतःची बहीण देऊन माझं लग्न लावून दिलं. लई केलं रे सत्याने माझ्यासाठी. मला माणसं त्यानेच आणलं. सत्यदादा मंजू ताईनं तर माझं आयुष्य मार्गाला लावलं बालमाशेट. पाकिट मार होतो मी, अहो त्यांनीच मला सुधरवलं. आज चांगल्या माणसांच्या बाबतीत असं घडलं. माझा विश्वासच बसत आहे आपल्या सत्यदादावर असं काहीतरी घडलं असं. त्यांच्या घरच्यांचा तरी कसा विश्वास बसेल. सत्य आधी माझे जिगरी दोस्त होत, मग मेवना पाहुणा झाला. तरी पण आमच्या मैत्रीतला बॉन्ड ना पप्पा तसाच राहिला कायम. दुस्ती यारीसाठी, दोस्तांसाठी जीवाला जीव देणारा सत्या, गरिबांसाठी धावून जाणारा सत्या आज आपल्यात नाही. मनाला पटेना झालंय पप्प्या. एक काम करा, तू सत्याला का फोन कर, मेसेज करा, काय पण करा, खोटं काहीतरी सांगा. त्याला सांगा 2 महिने झाले इथं वस्तीत लाईट नाही, तिथं खड्डे पडल्यात रस्त्यात, तिथं कोण बघना झाले, त्या गरीबाच्या पोरांना शाळेत कोणी घेणं झाले, त्यांच्याकडे पैसे नाहीत, वया नाहीत, पुस्तकं नाहीत, असं दप्तर नाही, असं काय पण खोटं सांगा. असं काहीतरी खोटं त्याला सांगा. बघा तू 100% का नाही पळत येतो का नाही. तर एक काम कर पप्प्या, त्याला काय सांगा माहिती का, की बरं माझा ऍक्सिडेंट झालाय, तो कोमात गेलाय, दवाखान्यात आहे, ऍडमिट आहे, काय तर सांगा. म्हणजे बघा तो येतोय का नाही.
झालंय. कोण आहे तू? वाघमारे तुम्ही ज्याला शोधताय तो नाही, तुम्ही ज्याच्यासाठी रडताय तो आहे मी. कसा वाटला मग बहुरूपी? तुमचा सत्या. सत्या सत्या माझा सत्या, तू परत आलायस. मी इतकी खुश झाले ना आता की काय सांगू तुला. आणि आता परत आलायस ना, आता अजिबात मला सोडून कुठं जायचं नाही. परत कुठं गेलास तर बघ, माझ्या एवढं वाईट कोणी. प्रकरण लयच हाताबारी गेले ग. बरं झालं आपण डॉक्टरना बोलवलं. तू डॉक्टरना फोन करून विचार ना कुठवर आलेत ते. हा बघते मी लगेच. हॅलो डॉक्टर, अहो कुठपर्यंत आलाय? ठीक आहे, तुमच्या घरापाशीच आलोय. हो का, थांबा आलेच. आई, डॉक्टर आलेत घराच्या बाहेर. मी त्यांना घेऊन येते, तू हिला बाहेर हॉलमध्ये घेऊन ये लवकर. मंजू, हा इकडे. हा आई. अगं तुला बाहेर भेटायला आले ते एक जण. मला भेटायला कोण आले? तू चल ना, चल बाहेर येऊन बघ. ये चल. आले. दीदी, हे मिस्टर भुतडे. नमस्कार. नमस्कार. तुमचं काही काम होतं का माझ्याकडं? तुमचे मिस्टर गेल्याचं कळलं. फार कमी वयात गेले नाही? हो ना. खरं सांगू का, आयुष्य म्हणजे चाकासारखं असतं. कसलं चाक? कसलंही घ्या हो. बैलगाडी, घोडागाडी, इंधनावर चालली कार घ्या. ह्या सगळ्या गाडींची चाकं त्यांच्या त्यांच्या स्पीडप्रमाणे पळत असतात. मग वाटेत कितीही दगडधोंडे लागले तरी ती चाकं पळायची थांबत नाहीत. हो ना, पण ते चाक गाडीला असतं ना, आणि गाडी ड्रायव्हरच्या हातात. आणि त्याला गाडी थांबवाशी वाटली की गाडी थांबते. बघितलं, हे असं काहीतरी बडबडत असते. हो ना, कशाला ताळमेळ नसतो बघा. नो प्रॉब्लेम. फारसं काही सिरियस नाहीये. आपण काय करूया, सेशन मध्ये काम करूया. पहिल्या सेशन मध्ये वास्तवाला, प्रेझेंटला कसं फेस करायचं ते शिकवले जाईल. एक मिनिट. तुम्ही सायकाट्रिस्ट आहात? अमृता, आई, तुम्ही बोलवलं ना यांना इथं? अहो 10 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय मी. अहो एकही असा पेशंट नाही जो बरा झाला नाही. फार तर तुम्ही इंटरनेटवर रिव्ह्यूज बघू शकता. एक मिनिट. तुम्हाला कुणी सांगितलं मला मानसोपचाराची गरज आहे म्हणून?
माझं संतुलन काही बिघडलेलं नाही, मी एकदम ठीक आहे. तुम्ही निघा. मला काही झालेलं नाही, मी एकदम ठीक आहे. कसलंही डिप्रेशन नाही आहे मला. अहो डिप्रेशन मध्ये असलेला प्रत्येक पेशंट असंच म्हणतो मी डिप्रेशन नाही म्हणून, पण डिप्रेशन मध्ये असून सुद्धा मी डिप्रेशन मध्ये नाही असं वाटलं की आपण डिप्रेशन मध्ये गेलोय. हे पहिलं लक्षण आहे मानसिकतेचं. एक मिनिट डॉक्टर भुतके. भूतके नाही भुतडे. हा जे असेल ते. तुम्हाला माहित नसेल तर सांगते, इन्स्पेक्टर आहे मी. आत्ताच्या आता इथून निघायचं, नाहीतर कारवाई करीन तुमच्यावर. निघतो ना. कारवाई कशाला मॅडम? डॉक्टर थांबा. मंजू अगं काय करतेस? ते एकदा काय म्हणतात ऐकून तरी घे. दिदे अगं भल्याचं सांगतायत ते तुझ्या, थोडं ऐकून घे ना. माझ्या भल्याचा विचार करायची काही गरज नाही. मला काही नाही झालेलं, तुम्ही निघा आधी. अहो मी काय म्हणतो एकदा ऐकून तरी घ्या. तुम्ही असं नाही ऐकणार. थांब. मंजू अगं निघा पटकन निघा. नाही डोक्यात घाल. आपल्या बाजूला निघा. दिदे काय काय अशी वागतेस? काय चाललंय सगळं? काय गरज होती डॉक्टरना बोलवायची? मी काय वेळी दिसते? माझ्याकडे डोकं फिरलंय. अगं तशीच तर वागतेस तू. स्वतःशीच काय बडबडतेस, हवेत काय बरळतेस? अगं तुझ्या आयुष्यात काय घडून गेलं याचं तरी भान ठेव. अशी वागते जसं काही घडलंच नाहीये. अगं काय घडलंय? काहीच नाही घडलं. काही झालंच नाही तर कुठल्या गोष्टीचं दुःख करायचं? म्हणजे सध्या काही नाही झालेलं. जीवन आहे तो. व्हॉट? असं कसं होईल? माझा प्लॅन फ्लॉप कसा होऊ शकतो? सत्याचा गेम ओव्हर करायचा. सत्याचा गेम ओव्हर झाला की मंजू तू खचून जाशील. डॅडी साहेब, तुमची इच्छा आहे ना सत्या ह्या जगातून कायमचं निघून जावं. तुमचं स्वप्न आता पूर्ण करण्याच्या तयारीला लागायचं आहे. म्हणून मला तुमची एक छोटीशी हेल्प हवी आहे डॅडी. हॅलो, काय झालं साहेब? काम झालं, बातम्या बघा. काय बात करतोय? आताची एक मोठी बातमी. असंख्य लोकांचा जनसमुदाय सातारा ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर सत्यजित सुर्वे म्हणजेच सातारचा वाघ सत्यादादा यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करतोय. सत्य कसा जिवंत असू शकतो? माझ्या माणसांनी स्वतः त्याला मारण्याचा प्लॅन वर्क केला होता, मग तो जिवंत कसा असेल?